अरे रे खतरनाक. मित्रांनो, या मेंढरांनी जशी आमची कसारा घाटामध्ये वाट अडवली होती ना, सेम तशीच वाट आमच्या झोपेने अडवली होती. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी सह्याद्री सखी आज पुन्हा एकदा सह्याद्री भ्रमंतीला निघालेली आहे. आणि आजचं जे आपलं टार्गेट आहे ते आहे रामशेषदुर्ग. रामशेषदुर्ग हा नाशिकच्या उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि अगदी सपाट पठारावर आहे हा दुर्ग. त्यामुळे आपल्याला फारसा वेळ नाही लागणार आहे. आणि सध्या आम्ही आहोत कसारा घाटामध्ये आणि जे नजारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अगदी सुंदर असं वातावरण झालेलं आहे. तर या निसर्गाच्या सानिध्यात आज मी तुम्हाला अपडेट करते की आपल्या या यूट्यूब चॅनलचं नामकरण होणार आहे. तर जेव्हा पण आपण ते नामकरण केलं जाईल ते तुमच्यापर्यंत लवकरच येईल. एक भन्नाट असं नामकरण होणार आहे. तर अपडेट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत ते कसारा घाट. अशा प्रकारे आम्ही निघालो आहे घाटदेवीवरून. आता इगतपुरी फक्त 3 किलोमीटर आहे आणि नाशिक 50 किलोमीटर आहे. मित्रांनो बघूयात आम्हाला किती मजा येणार आहे आता, खूप जास्त. आज माझ्या सोबत उत्तम पण खूप आहे. ते गॅस सिलेंडर नाही खपणार नाही, ते खपून जाते परत नाही. दोन माताची आता मॅगीचं पॅकेट आहे. मॅगी हार्डली 15 ते 20 अर्धा तास नाही ना, 20 मिनिटात ती ओके होईल. मॅगी ओके झाल्यानंतर मी स्वतः पापड तुम्हाला रोशनचं तर मी सांगू शकते, पण मला असं वाटते राकेशला बायको जेवायला देत नाही. बायकोने शिकवलंय, बायकोने शिकवून पाठवलंय का जा आणि जे तुमच्या सोबत आहेत त्यांना उपाशी नका देऊ. चालेल. मग आता किराणा दुकानामध्ये थांबू आपण. पण आले आता वरती आपली गरम करायलाच आपला गॅस द्यायचा. दोनच घेत अरे वाटलं काय निघायचं आता पण पुढच्या प्रवासाला. Head east. In 100. हॅलो गाईज, सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहस्र स्वागत. आणि आज तुमची सखी सह्याद्री पुन्हा एकदा सह्याद्रीच्या भ्रमंतीला निघालेली आहे. आणि आज आपल्यासोबत असणार आहे ही टीम. त्यात उत्तम आहे, रोशन आहे, राकेश आणि धनेश, बरोबर. हा नवीन मेंबर आहे आज आमच्यामध्ये. आणि आपला कटप्पा ॲज युजल टोपी काढली तर बघायला गेलं तर हा अजिंक्य रामशेष किल्ला म्हणजे रामाचं एकदम असं पाय आणि पदस्पर्शन पावन झालेला किल्ला. आणि या किल्ल्याबद्दल आपण बघायला गेलं तर 4 ते 5 वर्ष या औरंगजेबाला किल्ला लढवताना एकदम जीवाचा आटापिटा करून त्यांनी बघितलं, आक्रमण केलं. पण अगदी 400 ते 500 मावळे या किल्ल्यावरती औरंगजेबाला पुरेपूर उभे राहून त्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा किल्ला औरंगजेबाकडून आपल्या अजिंक्य रामशेष हा माझा अभिमान आहे. तसाच मावळ्याने हा किल्ला अजिंक्य ठेवला. तर मित्रांनो, आपल्या राकेश भाऊंनी माहिती तर सांगितलीच आहे. तर आपला जो अजिंक्य रामशेत जो गड आहे, दुर्ग आहे,
याचा खूप मोठा असा इतिहास आहे. तर जेव्हा औरंगजेब दिल्ली सोडून मराठ्यांचे दुर्ग जिंकायला इकडे आला होता आपल्या महाराष्ट्रात, तेव्हा त्यांनी पहिलं जे आक्रमण केलं होतं ते रामशेज अजिंक्यवर केलं होतं. आणि जवळपास तेव्हा आपल्या रामशेज गडावर फक्त मुठभर मावळे होते. आणि तरीही म्हणजे 1682 ते 1688 6 वर्ष, लगभग 6 वर्ष त्यांनी आक्रमण केलं. आणि आपल्या मुठभर मावळ्यांनी त्यांना हा गड, हा दुर्ग जिंकू दिला नव्हता. त्यांनी लढा तसाच चालू ठेवला. म्हणून या आपल्या रामशेज दुर्गाला आपण अजिंक्य रामशेज दुर्ग असं म्हणून ओळखतो. हर हर महादेव. चुकतो तेव्हा शिकतो माणूस. अरे युट्यूबर आहे ना मी, माझ्याकडे युट्यूबर आहे ना, गावठी युट्यूबर आहे. याच्या भरोशात मी अजिबात येऊ नका. रस्ता तुम्ही, पण तो रस्ता डायरेक्ट किल्ल्याच्या बाले किल्ल्यापर्यंत घेऊन जाईल एवढी माझी गॅरंटी आहे. बाकी तर या रामशेज दुर्गाची एक कहाणी आहे, ती म्हणजे रामशेज दुर्ग हे नाव का पडलं, तर जेव्हा राम वनवासाला निघाले होते तेव्हा त्यांनी पहिली वस्ती इथे केली होती. आणि रामाचा जो शेज आहे तो इथे आहे, त्यामुळे ह्या दुर्गाला रामशेज असं नाव पडलं. आणि जर तुम्ही इतर दुर्ग पाहिले असतील, जसं का आपलं हरिहर म्हणा, किंवा राजदुर्ग, किंवा राजगड, किंवा शिवनेरी वगैरे, किंवा कोंढाणा, लोहगड वगैरे, हे कसे डोंगराळ भागात आहेत. पण रामशेज हा गड एका पठारावर वसलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता, पूर्ण सपाट पठार आहे. आणि अगदी इथे पोहोचायला आपल्याला अडचणी नाही आहेत काही. आपण हायवे टू हायवे इथे पोहोचू शकतो. आणि इथून जर जवळपास जर कोणता दुर्ग असेल तर तो फक्त त्रिंबकगड आहे. बाकी इथे जवळपास कोणता दुर्ग नाही आहे. या पाण्यामध्ये म्हणजे या गुफेमध्ये, महादेवाची जी गुफा आहे त्याच्यामध्ये एक महादेवाची पिंड आहे. आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता असं छान असं पाणी साठलेलं आहे. तर या पाण्याचं पण एक माहिती आपल्याला आपला पार्टनर रोशन सांगेल. रोशन, कंटिन्यू. तर आता पहिला पाऊस आपल्या इकडे बहुतेक ठिकाणी पडला आहे. तर तुम्हाला एवढंच सांगतो की हा पाणी हा खूपच घाणेरडा असतो ना. त्याच्यामध्ये जेवढे पण जीव असतात ते याच्यामध्ये अंडी घालतात आणि ते त्यांचे प्रजनन करतात. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप जीव आहेत, ते पुन्हा याची निर्मिती करतात. म्हणून सुरुवातीचा हा महिना तरी या किल्ल्यावरचं पाणी पिऊ नका, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला कावीळ किंवा जुलाब वगैरे लागण्याची शक्यता आहे. म्हणून ही काळजी प्रत्येकाने घ्या. तर मी माहिती सांगितल्याप्रमाणे हा जो रामशेज दुर्ग आहे तर हा रामाच्या चरण स्पर्शाने पावन झालेला गड आहे. तर जेव्हा आपण वर चढाई करून आपल्याला राईट साईडला म्हणजे उजव्या साईडला आपल्याला महादेव गुफा लागते आणि त्यानंतर डाव्या साईडला आपण वर आल्यानंतर एक राम मंदिर आहे जे पुरातन काळात कोरीव काम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे इथे राम मंदिर असं. 1 2 3 स्टार्ट. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, ओ राम झूले
झूलेंगे तो पालना झूलाऊंगी। मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी। मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज जाग जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के बाग आज जाग जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज जाग जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। जय श्रीराम। जय श्रीराम। इकडे मंदिराच्या शिवानी डाव्या साईडून आपण पुढे गेलो ना की एक असं पिण्याच्या पाण्याचं कुंड आहे आणि पैसे तिथे चिल्लर बघायली ना हे मार कॅमेरा, हे लाईट वर. ओ माय गॉड, जाम होती इकडे पडशी घालून. एक घर होईल आणखी ते बघ किती मोठं आहे. मित्रांनो, इकडनं वर आल्यानंतर आपल्याला एक इकडे जायला रस्ता आहे आणि एक उजव्या साईडला. तर इथे एक आपल्याला पाटी लावलेली आहे, चुन्याचा घाणा, भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा. तर हा आहे चुन्याचा घाणा. जेव्हा गड बांधायचे तेव्हा ते चुना वापरून बांधायचे. तर चुना जो वितळवायला लागायचा तर तो इथे या घाण्यामध्ये त्याचं काम व्हायचं. हा आहे चुन्याचा घाणा. आणि त्या उजव्या साईडला आपण स्लाइटली उजव्या साईडला गेल्यानंतर आपल्याला इथे हत्ती दरवाजा लागतो. प्रत्येक गडावर म्हणजे एक कॉमन असं आपल्याला अवशेष पाहायला मिळतं, ते म्हणजे हत्ती दरवाजा. आपण मागाची महादेवाची पिंड आहे ती, तिथं पाणी पडतं इथला. तर मित्रांनो, हत्ती दरवाजामधून आपण पुढे आल्यानंतर ही आपल्याला एक गुफा लागते आणि ही जी आपण खाली जे महादेवाची गुफा बघितलेली, जिथे महादेवाची पिंड होती, तिथे ही ओपन होते. नाही तू जा ना. हा हा. तर मित्रांनो, चुन्याचा घाणा पाहिल्यानंतर डावी साईडनं आपण गडावर आल्यानंतर आपल्याला समोर काही कुंड बघायला मिळतात आणि ती कुंड म्हणजे गणेश कुंड. तर गणेश कुंडांमध्ये सध्या तर पाण्याचं प्रमाण चांगलं आहे आणि ते पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो. गणेश कुंडांच्या वरच्या साईडला बघायला गेलं ना तर एक भवानी मातेचं मंदिर आहे. आत्ताचं जे बांधकाम आहे ते आपल्याला बघायला मिळतं तिथे आणि मंदिराची मूर्ती आहे ती फार जुनी आहे. समोरच एक महाराजांची मूर्ती आहे जी सिंहासनावर विराजमान झालेली आपल्याला बघायला मिळते. ज्या दिवशी आम्ही रामशेष दुर्गाला जेव्हा भेट दिली होती ना, त्या दिवशी वातावरण अगदी मोकळं होतं. ढगाळ वातावरण दिसून येत नव्हतं, मोकळं आभाळ वाटत होतं आणि पावसाचा असा अतापता दिसत नव्हता. टाकली ते एक छोटी काडी. अशा प्रकारे आम्हाला इथे खजरी दिसले आणि रोशन तिथे तुटून पडलाय हावरेटासारखा. कमॉन रोशन. आता रोशनच्या अंगात एक काटा घुसला आणि त्याला
इन्फेक्शन होऊ शकतंय. आम्ही अगोदरच तुम्हाला कळवतोय या गोष्टी. नंतर तुम्हाला पार्ले बिस्किट पुढे घेऊन यायला लागेल रोशनसाठी. अरे काडी द्यावं तुला एक, त्याचीच काडी तोड नाही. तर मित्रांनो आम्ही जे हत्ती दरवाजा बघून वर आपला जो बालेकिल्ला आहे तिथे वर आलेलो आहोत. आणि इथे किल्लेदार वाडा आहे एक, म्हणजे किल्लेदार वाड्याचे काही अवशेष आहेत इथे. आणि 3 पाण्याचे टाके आहेत. त्याच्यामध्ये पाणी तर आता सध्या नाही आहे. आणि जो वाडा होता तो त्याचे काही अवशेष आता शिल्लक राहिले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. ही बाफलीची भाजी आहे काय? वाडा पूर्ण नष्ट झाला. इथे फक्त त्याचे काही अवशेष बाकी आहेत. काही ज्या वाड्याच्या बांधकामासाठी वापरलेल्या दगडी इथे आहेत. तर मित्रांनो, खूप वणवण गडावर आम्ही जागा शोधल्यानंतर आम्हाला गणपती बाप्पांनी आसरा दिलेला आहे. आणि गणेश पाराजवळ आम्हाला छान असे एक बसायला जागा मिळाली. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आमचा स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज आम्ही खूप सारे मेन्यू बनवणार आहोत. त्यात आहे मसाले पापड, त्यानंतर प्राऊड्स भेळ, त्याच्यानंतर मॅगी. आजा तू फक्त खायला जा ना जरा आमची जरा हे कर ना, कालचं पाणी बिनी घ्या ना प्यायला. ते धुवून आणले ते मी काय बोलतो, पापड आहे लगेच टाका ना पिशवी. आजा तू टाक. इथे शेव दे, इकडे आजा पिशवीत पेपर शेव पण ते याच्यात टाका ना. आम्ही त्याची विल्हेवाट लावलेली आहे. त्यामुळे यापुढेही जो कोणी गडाला दुर्गाला आपल्या भेट देत असेल तर कचरा करू नका आणि झालेला कचरा गोळा करा. शक्य तेवढा गडाच्या खाली उतरवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या गड किल्ल्यांवर असंच प्रेम करत राहा आणि त्यांना राखायचा प्रयत्न करा. मी साईबाबा हात पण घालून काढू फोड ना. अरे मध्ये शिर्डी तुझं पण मंदिर इथे बनेल ना. तुझी पालखी अशी रेंगाळत येतील भैया जी. माझ्या डोक्यात काय होतं तुम्ही अशी लाच जर पकडलीस ना तर या जगात तुला माहिती आहे का, एखादी टकली झाली तर लोक त्याला हसत होती. त्याने टकलीचीच कमाई करायला सुरुवात केली. ऍडव्हर्टाईज छापायला लागला. हा, मग तू पण असं काही युनिक काहीतरी करू शकतो. जरा असा हात फिरव ना रोशन. किती आले पापड अजून? माशाव पाला अजून 3 करायचे या भैयाले. तर मित्रांनो, आता आमचा मसाला पापड खाऊन झालेला आहे आणि आम्ही थोडे प्राऊड्स भाजून खाल्ले. आणि आता आमचा मॅगीचा बेत आहे. पण आमचं पाणीच संपलंय तर आम्ही राकेशला खाली पाठवले तिकडे पाणी आणायला. तिथे एक बाबा आहेत, तिथे पाणी आहे तर तिथे आम्ही पाठवलंय. आणि आम्ही आता वाट बघतोय. आणि आमचं दोघांचं एक चालू आहे की कचरा इथे जाळून टाकतात की जेणेकरून इथे कचरा नको व्हायला. आम्ही इकडचा कचरा गोळा केलाय आणि ते जाळून टाकतोय. हे कोण माहितीये का, हे दात नसतात, हे फक्त दिखाव आहे. मगासपासून तो कुत्रा बिचारा झोपलेला, त्याला ना याने मॅगी खायला उठवला ना काय पोळी खायला उठवला. आणि आता व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला मी, लगेच उठला आणि राकेशच्या हातातून घेतला डब्बा आणि ते राकेशने त्याला दिलं बिचारा की आता व्हिडिओ काढायचे आता. नुसता चमकायला बघतो. चमकी आता आपण या दरवाजातून खाली आल्यानंतर बरोबर
तर पहिल्यांदा आपल्याला हा पाण्याचा टाका दिसतो. हो. तर हा पाण्याचा टाका हा कसा निर्माण झाला तुम्हाला सांगतो. जेव्हा किल्ल्याची तटबंदी म्हणजे किल्ल्याचं संरक्षण भिंतर करण्यासाठी ह्या मोठ्या त्याच्यातून दगड काढायचे फोडून आणि तो दगड आपल्या तटबंदीसाठी त्याच्यामध्ये 2 फायदे व्हायचे. आपल्या किल्ल्याचं संरक्षण सुद्धा व्हायचं आणि मुबलक असं पाणी साठवता असे भरपूर आपल्याला किल्ल्यावर तलाव आणि पाण्याचे असे टाकं दिसतील आणि भरपूर असे वास्तव होते आता नष्ट झालेले आहेत. तर अशी किल्ल्याची परिस्थिती आहे सध्या. आणि या दरवाजाचं काम अतिशय कोरीव पद्धतीने केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. इंजिनियर एकदम ब्रँडेड आहे. याच्यामध्ये दोन बाजूनी 2 कमान दाखवल्यात, एक वरची कमान आणि एक खालची कमान. अशा 2 कमान अगदी कोरीव काम केलेलं आहे दगडांचं आणि अगदी सुंदर अशा पद्धतीने तो बांधण्यात आलाय की जर शत्रू वगैरे कोणी आत आलं तर त्यांना कळणार सुद्धा नाही की इथे दरवाजे आहेत आणि खाली म्हणजे काही गुफा वगैरे आहे इथे. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी सखी सह्याद्री आणि अशा प्रकारे आज माझ्यासोबत होती ही माझी 4 माकला जी बराबर चरताना वाकरा. तर आज आमचा रामशेत दुर्ग हा पूर्ण झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा गड आहे. तुम्ही सर्वांनी त्याला व्हिजिट करावं आणि एक चांगला अनुभव घ्यावा. आणि इथे आल्यानंतर खूप छान असा आम्हाला पावसाचा आनंद घ्यायला मिळाला आहे आणि तुम्ही मागे बघू शकता की किती छान वातावरण झालंय आणि ह्यांनी खूप छान एन्जॉय केले. तर आज मी जो तुमचा ट्रेक ऑर्गनाइज केलेला तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. माझ्याबरोबर यायला नक्कीच आवडेल. आता आम्ही न्यू ग्रुप मेंबरला विचारू आपण. हे ऑर्गनायझरशी भेटून ते ग्रुप मध्ये जॉईन झालेत. तसेच आता तुम्हाला ऍड व्हायचं असेल तर शिवानी मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला ऍड करून घेऊ. आणि आम्ही खूप आज एन्जॉय केलंय. हे खूप छान झालं आज वातावरण आणि आज आम्ही खूप मस्त पावसाचा अनुभव घेतलेला आहे. तर या प्रकारे इथेच या ब्लॉगचा आम्ही एंड करत आहोत आणि यापुढे पुन्हा भेटू आपल्या पुन्हा नव्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्कीच पुढचा जो आमचा लोकेशन असेल तो अगोदरच आम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवर, काय इंस्टाग्रामचं नाव आपल्या शिवानी_PK18 याला व्हिजिट करा. यावर आपण अगोदरच आपला जो टार्गेट असतो तो अपलोड करून टाकतो. तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच नव्याने भेटूया. चला, गुड बाय.